नवरात्र सणाची माहिती व महत्त्व. मूळ आणि इतिहास. नवा नऊ आणि रात्री नाईट या दोन संस्कृत शब्दांचे संलयन. नवरात्र हा एक हिंदू उत्सव आहे जो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याची उत्पत्ती प्राचीन भारतापर्यंत शोधली जाऊ शकते आणि शतकानुशतके विकसित झाली आहे. नवरात्र सणाची माहिती. उपवास कसा करावा ते मुख्यतः देवी दुर्गा यांना सन्मानित करते, परंतु नवरात्री देखील दैवी श्रीलिंगीच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाऊ शकते. संस्कृती म्हणजे काय? संस्कृतीचे घटक, महत्त्व, वैशिष्ट्य, प्रकार, स्वरूप स्पष्ट. देवी दुर्गेचे 9 रूप. प्रत्येक रात्री देवी दुर्गाच्या विशिष्ट प्रकाराला समर्पित प्रत्येक रात्री 9 रात्रींमध्ये विभागला गेला आहे. हे 9 फॉर्म विश्वाचे संरक्षण आणि पालनपोषण करणाऱ्या दैवी ऊर्जांचे प्रतिनिधित्व करतात. शायला पृष्टी, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कंटयानी, कलरत्र, महागौरी आणि आध्यात्मिक महत्त्व. नवरात्र हा केवळ भव्य उत्सवांसाठीच नाही तर आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक वाढीसाठी देखील आहे. हे भक्तांना आंतरिक भूते आणि अडथळ्यांना ओळखण्यास आणि त्यावर मात करण्यास प्रोत्साहित करते. ज्याप्रमाणे देवीने वाईटाच्या शक्तींची झुंज दिली आहे, स्वतःची शुद्धता आणि दैवीचा आशीर्वाद शोधण्याची ही संधी आहे. परंपरा आणि विधी. उपवास. बरेच भक्त नवरात्र दरम्यान कठोर उपवास करतात. काही जण केवळ पाण्याचा आहार घेतात, तर काही जण धान्य आणि विशिष्ट पदार्थांपासून दूर राहतात. उपवास हे आत्मनियंत्रण आणि भक्तीचे प्रतीक आहे. गरबा आणि दांडिया. भारताच्या पश्चिम भागात उत्सव उत्साही गरबा आणि दांडिया नृत्यांद्वारे चिन्हांकित केले जाते. लोक रंगीबेरंगी पोशाखात एकत्र येतात आणि पारंपरिक संगीताच्या लयावर मंडळामध्ये नाचतात. या नृत्यामुळे आनंद आणि ऐक्याचे वातावरण निर्माण होतं. प्रदर्शन. दक्षिण भारतात नवरात्रादरम्यान गोलू नावाची एक अनोखी परंपरा पाळली जाते. यात एका चरणासारख्या प्रदर्शनात मूर्ती आणि बाहुल्यांची व्यवस्था करणे समाविष्ट आहे, जे बहुतेक वेळा विविध देवता, वर्ण आणि पौराणिक कथांमधील दृश्यांचे प्रतिनिधित्व करतात. नवरात्र का साजरी केली जाते? नवरात्र हा एक हिंदू उत्सव आहे जो भारत आणि जगातील इतर भागात साजरा केला जातो. हे 9 रात्री पसरते आणि दुर्गा देवीच्या उपासनेस समर्पित आहे, जे दैवी श्रीलिंगी ऊर्जा आणि वाईटाच्या चांगल्या विजयाचे प्रतिनिधित्व करते. नवरात्र का साजरा केला जातो याबद्दल काही मुख्य तपशील येथे आहे. धार्मिक महत्त्व. नवरात्र दुर्गाच्या देवीच्या आशीर्वादाचा सन्मान आणि शोधण्यासाठी साजरा केला जातो, ज्याला दैवी आई म्हणून ओळखले जाते. ती विश्वाची शक्ती, सामर्थ्य आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहे असे मानले जाते. दुर्गेची 9 प्रकार. नवरात्रादरम्यान प्रत्येक 9 रात्री देवी दुर्गाच्या वेगळ्या प्रकटीकरणाला समर्पित आहे. हे फॉर्म 9 दुर्गा म्हणून ओळखले जातात आणि त्यात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कंटयानी, कलरात्रा, महागौरी आणि सिद्धिदात्री यांचा समावेश आहे. उत्सव महिषासुराच्या राक्षसावर देवी दुर्गाचा विजय देखील साजरा करतो, जो चांगल्या ओव्हर एव्हिलचा विजय दर्शवतो. उपासना आणि उपवास. भक्त उपवासाचे निरीक्षण करतात आणि नवरात्रादरम्यान प्रार्थना आणि उपासनेमध्ये व्यस्त असतात. ते मंदिरांना भेट देतात, भक्ती, संगीत आणि नृत्यामध्ये भाग घेतात आणि पवित्र ग्रंथ वाचतात. नवरात्रीचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व. नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सवच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व देखील आहे. भारताच्या बऱ्याच भागात, विशेषतः गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये गरबा आणि दांडिया राजसारख्या भव्य नृत्य कार्यक्रमांनी साजरे केले जाते. तिथे लोक एकत्र नाचण्यासाठी, गाण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी एकत्र येतात.
वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे? वास्तुशास्त्र म्हणजे काय? देवी लक्ष्मी आणि सरस्वती. काही प्रदेशांमध्ये नवरात्रातील शेवटचे 3 दिवस लक्ष्मी, संपत्तीची देवी, आणि देवी सरस्वती, ज्ञान व कला देवी, देवीची उपासना करण्यास समर्पित आहेत. समृद्धी आणि शहाणपणासाठी आशीर्वाद मिळवण्याची ही वेळ आहे. कौटुंबिक आणि समुदाय बंधन. नवरात्री समुदाय आणि कुटुंबियांना एकत्र आणतात, एकता आणि सामाजिक सुसंवाद साधून प्रोत्साहित करतात. प्रादेशिक विभिन्नता. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नवरात्र साजरा करण्याचे स्वतःचे अनन्य मार्ग आहेत. विधी, चालीरीती आणि दुर्गाच्या देवीच्या विशिष्ट रूपांमध्ये भिन्नता आहे. एकंदरीत नवरात्र हा एक महत्त्वपूर्ण आणि दोलायमान उत्सव आहे, जो धार्मिक भक्ती, सांस्कृतिक उत्सव आणि सामाजिक संमेलनांना जोडतो, ज्यामुळे तो हिंदू कॅलेंडरचा एक महत्त्वाचा भाग बनतो. मित्रांनो, नवरात्री का साजरी केली जाते? तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पण त्याच लोकांमध्ये आहे ज्यांना अजूनसुद्धा नवरात्री का मानवली जाते आणि नवरात्रीचा इतिहास काय आहे? खरंच आपल्याला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आज आपण जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया. नवरात्रीचे महत्त्व आणि पूजाविधी. नवरात्री का साजरी करतात? विजयादशमी म्हणजे काय? मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणतेही सण साजरे करतो, त्या सणांचा इतिहास काय आहे आणि आपण कशासाठी करतो हेच खरं तर माहीत नसतं. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, माहितीपूर्ण ऐका. आमचा हेतू कोणाचीही भावना दुखावण्याचा नाही. माहितीमध्ये काही चुका असल्यास आम्हाला ईमेल करा आणि त्यात दुरुस्त करू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठ्या जल्लोषाने आणि आनंदात साजरे केले जाते. त्याचपैकी नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. त्यावेळीमधील पितृपंधरवडा कधी संपतो ते कळतच नाही. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हटले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या परभी येते, म्हणून यास शारद नवरात्र असे म्हटले जाते. दसरा सणाची संपूर्ण माहिती. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. नवरात्री 9 दिवस देवीची पूजा आणि आरती तसेच देवीची सेवा ही मनोभावे केली जाते. घटस्थापना करताना देवीसमोर घट उभारला जातो. त्यामध्ये एका टोपल्यामध्ये काळी माती घेऊन त्या मातीमध्ये 9 धान्य पेरली जातात आणि त्या मातीमध्ये एक पाण्याने भरलेले मडके ठेवले जाते आणि त्या मडक्यावर उरड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो आणि घटावरचं 5 फळे बांधली जातात. नवरात्राच्या दिवशी पहिल्या दिवशी घटाला विड्याची पानांची माळ करून घालतात व नंतर घटाला तिळाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ घालतात. करवा चौथ व्रत. नवरात्रामध्ये 9 दिवस देवीसमोर अखंड जळत दिवा तेलात ठेवला जातो. सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात आणि बरेच लोक 9 दिवस पायात काही न घालता अनवाणी राहून आणि उपवास धरून हे देवीचे व्रत पूर्ण करतात. आणि काही जण घट बसवण्याच्या दिवशी आणि घट उठवण्याच्या दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी होम हवन केले जाते. सार्वजनिक मंडळ हे या दिवशी भजन कीर्तन किंवा दांडिया या कार्यक्रमाचं आयोजन करतात. दसरा सणाची संपूर्ण माहिती. तसेच नवरात्रीच्या 7व्या दिवशी घटाला कडकनावत आणि कडकनावत सोबत घेतला पिठाची विणी, फणी, कंगवा, मंगळसूत्र, जोडव्या असे संपूर्ण स्त्रीचा साज बांधला जातो. नवरात्रीच्या 5व्या दिवसाला ललिता पंचमी आणि 8व्या दिवशी महाअष्टमी तर 9व्या दिवसाला महानवमी असे सुद्धा म्हटले जाते. नवरात्रीचे 9 दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साडी नेसली जाते आणि देवीप्रमाणे सर्व स्त्रियाही 9 दिवस वेगवेगळ्या साड्या परिधान करून देवीची मनोभावे पूजा करतात. दरवर्षीचे 9 दिवस हे धर्मशास्त्राने ठरवले आहे. त्यानुसार देवीला त्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया नवरात्री का साजरी केली जाते. मित्रांनो, एकेकाळी देवीने 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक राक्षसांचा वध केला. तसेच महिषासुराचा वध केला. म्हणूनच देवीला महिषासूर मर्दिनी असेही सुद्धा म्हटले जाते.
आणि नवरात्रीमध्ये देवीसाठी भक्तजन जागोजागी मंडप उभे करतात आणि त्याचबरोबर त्या मंडपाची सजावट आणि देखावेसुद्धा उभारले जातात, ज्यातून लोकांना काही संदेश पोहोचावा. आणि या 9 दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे गरबा, दांडिया या पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात लहान ते मोठ्यापर्यंतचे लोकसुद्धा सहभागी होतात. अशा प्रकारे सगळीकडे 9 दिवस उत्सव आणि आनंदमय वातावरण असते. नवरात्रीच्या 9 दिवस काही मंडळ तसेच काही सोसायटीमध्ये बोडल्याचे म्हणजे हातगाईचे आयोजन केले जाते आणि एका पाटावर हत्तीची प्रतिमा काढून तो मधोमध ठेवतात आणि त्याच्या सर्वजण रिंगण करून त्याच्याभोवती हादग्यातील गाणी म्हणतात आणि सर्वजण आपापल्या घरून हदल्याची खिरापत आणतात आणि बोडला झाल्यानंतर ते एकमेकांना ओळखला सांगतात आणि त्यानंतर सर्वजण मिळून ते खिरापत खातात. हा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सर्व देवीच्या मंदिरांमध्ये खूप गर्दी बघायला मिळते आणि सर्व महिला सकाळी लवकर उठून जवळच्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये महिलांच्या हस्ते महाआयोजन केले जाते. या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोर यात्रा भरते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया जोगवा काय आहे. मित्रांनो, देवीच्या या नवरात्रामध्ये देवीचे भक्त जोगवा मागतात. किमान 5 घरी जाऊन तांदूळ आणि पीठ मागतात आणि त्यावर आपला उपवास सोडवणे याला जोगवा असे म्हणतात. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, नवरात्री यामध्ये हा जोगवा मागितला जातो. देवीचे भक्तगण आपल्या गळ्यात कवड्याची माळ घालून जोगवा मागण्यासाठी जातात. विजयादशमी म्हणजे काय? विजयादशमी म्हणजे हे समजून घेऊया. अश्विन शुद्ध दशमीलाच विजयादशमी असे म्हटले जाते. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी येते ती विजयादशमी. आणि हो, विजयादशमी दसरा असे सुद्धा म्हणतात. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दसऱ्याच्या 9व्या दिवशी सप्तमी असेही सुद्धा म्हणतात. दसरा हा विजयाचे प्रतीक आहे, म्हणूनच याला विजयादशमी असे म्हणतात. रामाने 9 दिवस उपवास करून अधिमायाची म्हणजेच देवीची उपासना केली आणि या देवीच्या कृपेने रामाने रावणाचा वध केला. म्हणूनच या सणाला विजयादशमी असे म्हटले जाते. 2023मध्ये नवरात्री केव्हा आहे? यावर्षी नवरात्र 15 ऑक्टोबरला आणि घटस्थापना या दिवशी राहील. ते 24 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्र का साजरी केली जाते? एकेकाळी देवीने 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक राक्षसांचा वध केला, तसेच महिषासुराचा वध केला, म्हणून देवीला महिषासुरवर्धिनी असे सुद्धा म्हटले जाते. विजयादशमी म्हणजे काय? अश्विन शुद्ध दशमीलाच विजयादशमी असे म्हटले जाते. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी येते ती विजयादशमी आणि हो, विजयादशमी दसरा असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.